घरोघरी मातीच्या चुली प्रेक्षकांनो मालिकेचा जबरदस्त ट्रॅक आता समोर आलेला आहे. आतापर्यंत इकडे आपण पाहत आहोत की फोन सापडू नये या कारणासाठी मात्र आता खूपच मोठा धमाका केलेला आहे. तो म्हणजे स्वतः आता इकडे शर्वरीने. आणि शर्वरीला असं वाटतंय की आपला फोन सापडला नाही म्हणजे आता आपण या सगळ्यामध्ये वाचणार. पण तिला माहित नाहीये की नियतीने तिच्यासाठी खूप मोठा ट्रॅप रचून ठेवलेला आहे आणि नियतीने या सगळ्यामध्ये तिला मात्र अशा पद्धतीने अडकवण्याचा प्रयत्न केलाय की त्यानंतर त्यानंतर मात्र आता शर्वरीच्या समोर धाबे दणाणले. ज्या वेळेला देवस्थानाला आल्यावरती तिला इकडे समजलंय की आपला काळा कर्दन काळ भूतकाळ आपल्या समोर आपली वाट पाहत आहे आपल्याला जेलमध्ये पाठवण्यासाठी. हो प्रेक्षकांनो, आता इकडे देवस्थानी आल्यावरती नक्की काय घडलंय, कसं घडलंय, जरी आता मात्र अशा ठिकाणी लपवलंय की यांना सापडू नये, तरी सुद्धा काहीतरी धागेदोरे जानकीच्या हातामध्ये असे काहीतरी लागलेत की त्यानंतर मात्र आता जानकीने इकडे आता शर्वरीला पकडण्यासाठी जो ट्रॅप रचलाय त्यात शर्वरी कशी अडकली, काय अडकली, सगळं सगळं सविस्तरपणे इकडे आपण पाहतोय की या दोघी जणी मात्र आता घरामधला कोपरा न कोपरा शर्वरीच्या रूम पासून जिथे आता संशय आहे ते सगळं सगळं मात्र शोधण्याचा प्रयत्न करतायत की कुठेतरी काहीतरी मात्र आता तिने धागेदोरे सोडलेले असतील, ते धागेदोरे सापडतील. पण या दोघींना कुठेच काही सापडत नाहीये. अक्षरशः कोपरा न कोपरा पिंजून काढल्यावरती सुद्धा आता काहीच सापडत नाहीये. आणि त्यामुळे मात्र आता ऐश्वर्या आणि जानकी गडबडल्यात. म्हणजे छोट्यातली छोटी पिशवी म्हणू नका, छोट्यातला छोटा बटवा म्हणू नका, सगळ्या गोष्टी काढून सुद्धा काहीच मिळत नाहीये. इकडे शर्वरीला मात्र आता डाऊट आला. तिने गाडी थांबवायला सांगितलेली आहे. दादा गाडी थांबव ना, असं म्हटल्यावरती मात्र आता गाडी थांबवल्यावरती इकडे आता सांगायला लागतो तो म्हणजे सौमित्र काय झालं, म्हणजे तुला काय झालं, यावरती म्हणते 2 मिनिटं पाऊल मोकळे करूया ना. आणि जानकी वहिनी सुद्धा आता मागून येते ना, 2 मिनिटं त्यांची भेट घेऊया. यावरती सुमित्रा म्हणते काय चाललंय, आता तर तू घरातनं बाहेर पडलीस ना, लगेच भेट घेण्यासाठी काय करायचंय. यावरती ती म्हणते असं कसं वहिनी, आणि सगळेजण व्यवस्थित आलेत की नाही मला आता ते बघायचं आहे. असं म्हटल्यावरती शर्वरी आणि इकडे आता दोघ जण बाहेर पडलेत, शर्वरी आणि राहुल. आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे दोघ जण इकडे सारंग आणि ऋषिकेश हे आलेले आहेत. दोघ जण आल्यावरती मात्र शर्वरी म्हणते कुठे वहिनी, कुठे आहे वहिनी, का नाही आली. आणि त्यावरती मात्र आता तो सांगायला लागतो सारंग काही नाही, अचानकपणे ऐश्वर्याची तब्येत आता बिघडली आणि त्याचमुळे मात्र आता आम्ही दोघ जण आलेलो आहोत. यावरती शर्वरी आता विचार करायला लागते आणि शर्वरी विचार करते मला माहिती होतं या गोष्टी अशाच होणार आहेत. आणि ती आता मनातल्या मनात विचार करते करा, तुम्हाला जे काही करायचं आहे ते करा, म्हणजे तरी सुद्धा माझ्याकडून तुम्हाला कोणत्याही प्रकारची मात्र आता काही माहिती मिळालेली नाहीये. तुम्हाला काय वाटतंय, म्हणजे मी मूर्ख आहे का की आता तुम्ही मला देवदर्शनाला पाठवाल आणि देवदर्शनाला पाठवल्यावरती मी आता निमूटपणे देवदर्शन करेन आणि या सगळ्यामध्ये मात्र आता तुम्ही माझ्या विरुद्ध पुरावे शोधाल आणि मी गप्प बसेन, असं तुम्हाला वाटलंच कसं. असं म्हणत शर्वरीने मात्र या सगळ्यामध्ये चांगलाच आता हे केलेलं आहे. आणि त्यानंतर मग आता शर्वरीने सांगितलंय, विचार करते की काहीही झालं तरी सुद्धा मी ज्या वेळेला मात्र आता बॅग पॅक केली तेव्हा तो मोबाईल माझ्या बॅगेतच टाकलाय, ही गोष्ट ह्यांना कोण सांगणार. असं म्हणत मात्र इकडे शर्वरीने मोबाईल बॅगेत टाकला असला तरी सुद्धा तिला आता सांगितलेलं आहे ते म्हणजे स्वतः राहुलने की हे बघ मोबाईल घेऊन जाणं हे रिस्की वाटते. तिकडे जर का ह्या दोघी जणी आपल्यासोबत आल्या आणि तो मोबाईल त्यांना सापडला तिकडे तर नाही नाही, एक काम कर, हा इथेच कुठेतरी लपवून ठेव. असं म्हटल्यावरती ती सांगते ठीक आहे, पण अशा ठिकाणी लपवून ठेवेन ना की त्यानंतर मात्र आता या सगळ्यामध्ये यांना तो मोबाईल सापडणारच नाहीये. आणि तसंच घडतं. इकडे जानकी आणि ऐश्वर्या हे दोघी जणी शोध 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 मोबाईल शोधतायत, पण कुठेच आता मोबाईल काही सापडत नाहीये. आणि त्यामुळे आता मात्र इकडे जानकीला विचार आलाय की कदाचित हा मोबाईल मात्र आता इकडे माझ्या रूम मध्ये ठेवण्यात आला असेल का, म्हणजे मागच्या वेळेला जसे पैसे ठेवले होते तसे. यावरती मात्र आता जानकी आणि ऐश्वर्या या दोघी जणी तिच्या रूम मध्ये आल्यात, पण तिच्या रूम मध्ये सुद्धा शोधल्यावरती सुद्धा आता तो मोबाईल काही सापडत नाहीये. म्हणून आता ऐश्वर्या म्हणते मागच्या वेळेला जर का तिने एकदा मूर्खपणा केलेला आहे आणि तिचे इतके सगळे पैसे जर का गेलेले असतील तर या सगळ्यामध्ये ती या वेळेला असाच मूर्खपणा करेल असं मला वाटत नाहीये. मला नाही वाटत की हा सगळा आता तिने केलेला प्रकार असेल, तिने वेगळीकडे कुठेतरी ठेवला असेल. जानकी म्हणते पण कुठे, अशी कोणती गोष्ट आहे ज्या ठिकाणी तिने आता ठेवला असेल, तुझी रूम बघूया का. यावरती ती म्हणते ठीक आहे माझी रूम बघ. असं म्हटल्यावरती मात्र आता सगळीकडे ऐश्वर्याची रूम बघितले, अवंतिकाची रूम बघितले आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे सौमित्रची म्हणजेच सगळ्यांच्या रूम बघून झाल्यात, पण कुणाच्याच रूम मध्ये काही सापडत नाहीये.
आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे विचार करायला लागते, शर्वरी करा करा, तुम्हाला जे काही करायचं आहे ते सगळं करा, पण या सगळ्यामध्ये तुम्हाला हा फोन सापडणार नाही. कारण आता मी अशा ठिकाणी हा फोन ठेवलाय की ज्या ठिकाणी तुम्ही कधीच विचार सुद्धा करू शकत नाहीयात, असं म्हणत ती आता एकदम निश्चिंत आहे. बरं, हे सगळं होत असताना मात्र आता शर्वरीने तो मोबाईल लपवलेला असतो, तो म्हणजे सुमित्राच्या खोलीमध्ये. कारण सुमित्राच्या खोलीमध्ये मोबाईल सेफ आहे याची तिला कल्पना असते आणि म्हणून निघता निघता तो मोबाईल सुमित्राच्या खोलीमध्ये लपवलेला असतो. इकडे जानकी विचार करायला लागते, एकदा आईंच्या खोलीमध्ये जाऊन बघूया. असं म्हटल्यावर ती दोघी जणी सुमित्राच्या खोलीत आले. सुमित्राच्या खोलीमध्ये तो मोबाईल सापडलाय. बरं, मोबाईल सापडल्यावरती त्याच्यावरती असलेलं मात्र आता नानांचे मेसेज पाहिलेत, की म्हणजे विक्रांनी नानांना केलेले मेसेज पाहिलेत, की आता शरू आपल्याला धोका देते. हे सगळं पाहिल्यावरती मात्र आता ऐश्वर्या सांगते, या एवढ्याशा मेसेजनी आपलं काही होणार नाहीये. आपण या सगळ्यामध्ये असं काहीतरी करायला पाहिजे की ज्याच्यामुळे शर्वरीचा गुन्हा आता सगळ्यांच्या समोर आला पाहिजे. दुसरं काहीतरी. यावरती जानकी म्हणते, पण काय? आपल्याकडे मात्र आता दुसरं काही नाहीये, की आता आपण कोणते पुरावे, म्हणजे एक मोबाईल वरून नसेल जर का समजणार तर. यावरती ऐश्वर्या सांगायला लागते, ते काही नाहीये. आपण आता एक काम करायचं की या सगळ्यामध्ये हा मोबाईल तर आपल्याकडे ठेवायचाच, पण आपल्याला शरूचा मोबाईल मिळाला पाहिजे. शरूच्या मोबाईलमध्ये 100% असे काही कॉल किंवा असं काहीतरी असणार आहे की ज्याच्यामुळे मात्र आता या सगळ्यामध्ये म्हणजे शर्वरी अडकली जाईल. त्या दोघींना मात्र आता मोबाईल जरी मिळाला असला तरी त्या मोबाईलमध्ये फारसे काही पुरावे वगैरे असे काही नाहीयेत. बरं, हे सगळं होत इकडे आता सुमित्रा सांगायला लागते, हे बघा, जानकी आणि ऐश्वर्या येत नाहीयेत ना, तर आता एक काम करूया, आपण आता निघूया की. ऐश्वर्याची तब्येत बिघडली, जानकी आहे तिच्यासोबत, आपण लवकरात लवकर जाऊन आता देवदर्शनाला येऊया. यावरती शर्वरी म्हणते, मला काय वाटतं माहितीये का, आपण देवदर्शन कॅन्सल करूया का? काहीही झालं तरी सुद्धा आता इकडे वहिनी नाही म्हटल्यावरती माझं मन काही लागणार नाहीये. आणि त्यावरती सौमित्र मात्र आता सांगायला लागतो, नको, असं देवदर्शन कॅन्सल करून चालणार नाही. अवंतिका म्हणायला लागते, हो, आणि आपण सगळे आहोत की. त्या दोघी जणी नसल्या म्हणून काय झालं, आपण आता आहोत ना, आणि आपण देवदर्शन केल्याशिवाय जायचं नाहीये, आणि हा अपशकुन होऊ शकतो. काय आई? म्हणजे आता नवीन जोडपं लग्न न करता डायरेक्ट आता तसंच घरी गेलं तर अपशकुन नाही का होणार? यावरती सुमित्रा म्हणते, बरोबर आहे, मला म्हणणं पटते, आपण देवदर्शनाला जाऊया. फायनली हो नाही करता करता मात्र आता सारंगीकडे सांगायला लागतो, हे बघा, आपण सगळेजण जाऊया, आम्ही दोघं पण आलोय. जानकी वहिनी म्हटली की ती तिला दवाखान्यामध्ये घेऊन जाईल. असं म्हटल्यावरती मात्र शरू अशी तशी तयार झाली आणि शरू विचार करते, ठीक आहे, जाऊ दे ना, मला काही फरकच पडत नाहीये. म्हणजे आता गेलं काय आणि नाही गेलं काय. जानकी आणि ऐश्वर्या हात चोळत बसतील तिकडे. त्यांना आता काहीच कळणार नाहीये की आता इकडे मी कुठे वस्तू ठेवले लपवून किंवा काय केले ते. हे न समजल्या कारणाने मात्र आता त्या हात चोळत बसतील. असा विचार करत मात्र शर्वरी या सगळ्यामध्ये गेलेली आहे, ती म्हणजे मंदिरामध्ये. शर्वरी मंदिरामध्ये गेली. इकडे तोपर्यंत आता ऐश्वर्या सांगायला लागते, मला वाटत नाहीये की या सगळ्यामध्ये आता इकडे आपल्या हातात तसा काही पुरावा आहे ते. म्हणजे आपण कितीही विचार केला तरी सुद्धा या सगळ्यामध्ये इकडे आता शर्वरीने आपल्या विरुद्ध असं काहीतरी हे केलंय ना, की या सगळ्यामध्ये मात्र आता तिने बरोबर खेळी खेळलेली आहे. तिने आता आपल्याला मूर्ख बनवलेलं आहे. यावरती जानकी सांगायला लागते, नाही, नियती आहे ना, नियती या सगळ्यामध्ये तिला काहीतरी धडा मात्र नक्की देणार. आणि तसंच जानकीचं म्हणणं आता खरं ठरलंय. आता इकडे शर्वरी आलेली आहे, ती म्हणजे स्वतः आता मंदिरामध्ये. आणि त्याच वेळेला मंदिराच्या फेऱ्या मारत असताना अचानकपणे भिकाऱ्यांच्या रांगेमध्ये बसलेला एक माणूस मात्र आता तिच्या समोर आलाय. आणि आता तुझ्या पापाचा घडा भरलाय, पापाचा घडा भरलाय, असं आता तिला इकडे बोलायला लागलेलं असताना शर्वरी घाबरले आणि घाबरून आता शर्वरी या सगळ्यामध्ये इकडे तिकडे पाहायला लागले. पण आता तो भिकाऱ्यांच्या रांगेमध्ये बसलेला माणूस दुसरा तिसरा कोणी नाहीये, तर ते आहेत नाना. नाना या सगळ्यामध्ये मात्र आता कसे आले, काय आले, कुणालाच काही कळत नाहीये. सुमित्रा म्हणते, तुम्ही तुम्ही आणि त्यावरती ते आता शरूला थोबाडीत देत आहेत. शर्वरी चांगलीच घाबरले, नाना तुम्ही तुम्ही कसे काय जिवंत? यावरती नाना म्हणतात, मला मारण्याचा तू तर आता पुरेपूर प्रयत्न केला होतास, पण देवतानी त्याला कोण मारी, याचप्रमाणे मी आता जिवंत आहे. काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मात्र आता तुला सोडणार नाहीये. असं म्हणत नानांनी मात्र आता शर्वरीचं थोबाड फोडले. आणि सुमित्रा, अगं तू दर वेळेला चुकीच्याच मुलाची साथ देत कशी काय आलीस? प्रत्येक वेळेला चुकीच्याच मुलाची साथ देत आलीस. आता शर्वरी चुकीची आहे, तिची साथ देते. शर्वरीनेच मला आता मारलेलं आहे, शर्वरीनेच विक्रांतला सुद्धा मारलेलं आहे. एका झटक्यात नानांनी मात्र आता सगळ्या गोष्टी एकदम क्लिअर करून टाकलेल्या आहेत. आणि आता शरूचं भांड फोडलंय. म्हणजे जानकीला काही सापडलं नसलं तरी मात्र नियतीने शर्वरीचं भांड फोडून टाकलेलं आहे.